तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय हे स्वामीनारायण मंदिर आहे कात्रजचं। कात्रजच्या सातारा हवेला, कात्रजपासून जो सातारा हवे आहे त्या हवेच्या जवळचे मंदिर आहे। आणि या मंदिराचे मी तुम्हाला सविस्तर काही बारकावे दाखवणार आहे। जे आतापर्यंत तुम्ही स्वामीनारायण मंदिराचे बारकावे आतापर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये कोणत्याही ब्लॉगरने तुम्हाला दाखवलेले नसणार आहेत। तर तुम्ही माझ्या मागे पाहता हे स्वामीनारायण मंदिर आहे। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। या मंदिराचे बारकावे मी काय दाखवणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा। मी दाखवलेले बारकावे तुम्ही याच्या आधी कधी पाहिले होते का, आणि हा ब्लॉग तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून पाहताय, कुठल्या तालुक्यामधून पाहताय नक्की कमेंट करून सांगा। चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने मंदिराचा व्ह्यू दाखवतो। इथूनच तुम्ही पाहू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि तुम्हाला हा व्ह्यू मी बाहेरून दाखवतोय। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तरी मी काही बारकावे जे मंदिराचे दाखवणार आहे ते मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे। तर ब्लॉग सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। मी जे दाखवणार आहे ते तुम्हाला आतापर्यंत कुणीही दाखवलेलं नाहीये याचं खात्रीपूर्वक सांगू शकतो। आज आषाढी एकादशी आहे। आम्ही कालच पंढरपूरवरून आलेलो आहेत। पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन घेतलं, गर्दी खूप होती आणि आज या ठिकाणी पोहोचलो। एकादशी निमित्त आम्ही दर्शनासाठी आलेलो आहेत स्वामीनारायण मंदिरामध्ये। तुम्ही जर पुणे आणि पुण्याच्या परिसरात राहत असाल तर नक्कीच दर्शनासाठी या मंदिरामध्ये या आणि दर्शन घेऊन जा। बघा किती सुंदर असं मंदिर आहे। आता माझ्यासोबत कोण कोण आलेला आहे ते देखील मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला। काही गोष्टी मी तुम्हाला खूप बारीक आणि सविस्तर गोष्टी या मंदिराच्या दाखवणार आहे। हे पूर्ण दगडी काम आहे, दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे। खूप सुंदर असे दगड कोरलेले आहेत, जे अगदी सागाच्या लाकडावरती जसं काम नक्षी केली जाते तशी या दगडावरती केलेली आहे। खूप सुंदर असं डिझाईन बाहेर असे मंदिर कोरलेले आहेत। आणि बाजूला पाठीमागे जर पाहिलं तुम्ही तर खूप मोठा डोंगर आणि डोंगरावरती खूप जबरदस्त हिरवळ आहे, कारण या ठिकाणी आता पावसाळा आहे, पावसाचं वातावरण खूप चांगला पाऊस पडलेला आहे। आज मी कुठले सेल्फी स्टिक वगैरे काही वापरत नाहीये। आता आलोय आपण फ्रंटला आणि इथूनच मंदिर पूर्ण दिसतंय। हे फ्रंट लुक आहे मंदिराचं। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये। त्यांना मी विचारलं तर त्यांनी मला परमिशन घेतल्यानंतर शूटिंग करू दिलं जाईल असं सांगितलं, पण ते परमिशन देत नाहीयेत। तर चला काय हरकत नाहीये, चला आता मी तुम्हाला घेऊन चाललोय मंदिरात आतमध्ये। आता बघा बरोबर 4:30 वाजलेले आहेत आणि 4:30 वाजलेले आहेत तर आज शनिवार आहे, आषाढी एकादशी आहे आणि त्या ठिकाणी गर्दी देखील वाढत चाललेली आहे। या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। संपूर्ण मंदिरावरती जे दगडावरती नक्षी काम केलेलं आहे खूप छोटं छोटं कोरीव काम आहे। मी जे तुम्हाला आतापर्यंत कुणी दाखवले नाही अशा नवीन गोष्टी काही बारकावे मंदिरामध्ये दाखवणार आहे। ते बारकावे अशा आहेत, ते पहा जिना आहे रॅम्प वरती जाण्याचा आतमध्ये मंदिरात एंट्री करण्यासाठी, आणि याच्यावरती जे हे खांब कोरलेले आहेत अतिशय सुंदर असं याच्यावरती नक्षी काम केलेलं आहे। प्रत्येक खांब एकसारखा आहे। या ठिकाणी हत्तीची लाईन आहे, ते पहा एकसारखे सगळे हत्ती कोरलेले आहेत। एवढं बारीक तुम्हाला आतापर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं नाही, ते मी दाखवतोय। ती पक्ष्यांची लाईन आहे आणि खास मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, पहा तुम्ही नक्षीकाम। हे दगडाचं काम आहे, दगडी काम पूर्ण कोरीव काम केलेलं आहे।
आणि आता मी समोर दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी पहा भिंतीवरती इथं आहेत राधाकृष्णाची मूर्ती. हे पहा किती सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. हो, थोडं झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे पहा भगवान श्रीकृष्ण आणि राधा. इथं बाजूला आहेत वसुदेव, भगवान श्रीकृष्णांचे माता पिता या दोन्ही साईडला खिडकीच्या आहेत. खिडकीवरती तेवढंच नक्षीकाम कोरीव केलेलं आहे. वसुदेवाची या ठिकाणी सुंदर अशी मनमोहक मूर्त आहे. या ठिकाणी आहे देवकी. एवढे बारकावे तुम्हाला आता कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले नाही ते मी दाखवतोय. आणि भगवान श्रीकृष्णांचं ज्यांनी पालन पोषण केलं ते नंदबाबा, त्यांची या ठिकाणी मूर्त आहे. आणि या खिडकीच्या बाजूला आहे यशोदा मैया. इथं विदुर जे आहेत, इथं आहेत भीष्म पितामह. प्रत्येक मूर्त तेवढीच मनमोहक आणि सुंदर कोरलेली आहे. युधिष्ठिर मूर्त आहे, इथं युधिष्ठिर आहेत. इथं अर्जुन आहेत. इथं मी थोडस प्रत्येक वेळी आलो पाहत असतो तर हा अर्जुनाच्या हातामधला धनुष्यबाण दगड हा तुटलेला आहे, पण मूर्त खूप सुंदर आहे. त्यानंतर इथं आहेत महर्षी वेदव्यास, ही त्यांची मूर्त आहे. संपूर्ण मंदिराला असा मूर्त्यांचा राऊंड आहे. आणि हे पहा श्रीमद वल्लभाचार्य त्यांची ही मूर्त आहे. पूर्ण अशा मूर्ती जर पाहिलं तुम्ही ते पूर्ण कोरीव काम, सगळ्या मंदिरावरती अशा मूर्ती नक्षीकाम केलेलं. हे आहेत बारकावे या मंदिराच्या आतापर्यंत तुम्ही कधी न पाहिलेले. ते पहा नक्षीकाम पहा, हे सगळं दगडावरती कोरीव काम केलेलं आहे. हे या मंदिराचं वेगळं पण आहे. स्वच्छता तर खूपच जबरदस्त असते या मंदिरामध्ये. मंदिराच्या आतमध्ये ज्या मूर्ती आहेत तिथं कॅमेरा अलाउड नाही, पण मी तुम्हाला स्क्रीनवरती स्कॅनर देत आहे. या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करून मंदिराच्या आतमधल्या मूर्तीचं व्ह्यू पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या स्कॅनरचा व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही हे मंदिर पूर्णपणे मंदिर पाहू शकता. चला मी तुम्हाला आता घेऊन चाललोय वरती. आता मंदिर उघडलेलं आहे 4 वाजता. फार मोठा ब्लॉग नाही, छोटासाच ब्लॉग आहे, पण ब्लॉग शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतमध्ये कुठेही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला मंदिर बाहेरूनच दाखवत आहे. इथून आता मी वरती घेऊन चाललोय तुम्हाला. इथंच बोर्ड लावलाय फोटोग्राफ नो एंट्री. फोटोग्राफला इथे एंट्री नाही आहे, निषेध आहे फोटोग्राफी. हे पहा मेन मंदिराच्या आवारामध्ये आम्ही आलेलो आहोत. मी तुम्हाला इथलचं नक्षीकाम दाखवणार आहे. एकदम जबरदस्त असं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. आतमध्ये फोटो अलाउड नाहीये. मी इथूनच आतमध्ये स्वामीनारायणाची मूर्त पाहू शकता. ते पहा किती मनमोहक अलोभनीय हे दृश्य आहे. एवढ्या सुंदर मूर्ती मी आजपर्यंत कुठेही पाहिलेल्या नाही. अशा मूर्ती आहेत मित्रांनो. स्वच्छ हे पाय गणपतीची मूर्त खांबावर कोरलेली आहे. अशा छोट्या छोट्या ज्या मूर्ती कोरलेल्या आहेत एकदम छोट्या छोट्या आहेत. म्हणजे लाकडावरती पण हे काम कोरीव करणं अतिशय कठीण जाऊ शकतं. असं दगडावरती हे काम केलेलं आहे. हा दगड लाल रंगातला संगमरवरी दगड आहे. हे पहा तुम्ही मूर्ती पाहू शकता.
इथं तबला वाजवताना, हार्मोनियम वाजवताना, आणि इथं बघा तुकडोजी महाराज, जनाबाई, गणेश मूर्ती आहे. अशा सगळ्या मूर्ती या मंदिरावरती कोरलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, पण इथं एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती, राम सीता, राधा कृष्ण असे सगळे महत्वाचे खूप भारी भारी मूर्ती देवांच्या बसवलेल्या आहेत, ज्या तुम्ही स्कॅन करून पाहू शकता. मी तुम्हाला स्कॅनर दिलेला आहे पाठीमागं. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. स्वच्छता तुम्ही पाहू शकता, एकदम क्लीन आहे. लोकांची गर्दी पण या ठिकाणी भरपूर असते. आणि हे मंदिर कुठं आहे तर मित्रांनो, कात्रज चौकातून अतिशय जवळ आहे. आणि हे मंदिर तुम्हाला पाहायचं असेल तर सातारा हायवेला रोड टच मंदिर आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल आणि हे मंदिर जर पाहिलं नसेल तर निश्चितच शोकांतिक आहे. तुम्ही इथं आलं पाहिजे आणि हे मंदिर पाहिलं पाहिजे. इथं बघा समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज ज्यांनी गाढवाला पाणी पाजलं होतं ते दृश्य इथं आहे. एकनाथ महाराज गाढवाला पाणी पाजताना. पलीकडे समर्थ रामदास स्वामी आणि ही मुक्ताबाई त्यांची मूर्त आहे. पुढं भक्त हनुमान आणि निवृत्तीनाथ अशी पलीकडची कोपऱ्यावरची मूर्त आहे. मी तुम्हाला ती झूम करून थोडीशी दाखवतो. निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपान, नामदेव, संत ज्ञानेश्वर सगळ्या मूर्ती एवढ्या मनमोहक आहेत. हे बघा निवृत्तीनाथ अशी मूर्त आहे, एकदम जबरदस्त मूर्त आहे. बजरंगबली. मंदिरावरचं वरचं काम सुद्धा तुम्ही पहा मित्रांनो, एकदम असं हा नक्षी काम आहे, जबरदस्त केलेलं. तर नक्कीच या मंदिरामध्ये दर्शन घ्या. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, हे होतं स्वामीनारायण मंदिर. आणि मी आता आतमधलं दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही, पण बाहेरून तुम्ही अजून माझ्या मागे पाहू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. पाठीमागं पावसाळ्याचे दिवस आहेत तर डोंगर सुद्धा एकदम हिरवागार झालेला आहे. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.